बांधकाम कामगारासाठी खुशखबर आहे। तर आता बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू झालेली आहे। म्हणजेच आता बांधकाम कामगारांना पेन्शन मिळणार आणि यासाठी त्याचा जी-आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे। तर आता पेन्शन योजनेसाठी कोणकोणते बांधकाम कामगार पात्र आहेत, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोणकोणते कागदपत्र लागतात व त्याचे काय नियम व अटी आहेत, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर पहा, दिनांक 19 जून 2025 रोजी पेन्शन योजनेसाठी जी-आर प्रसिद्ध केलेला आहे। तर पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेसाठी सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत हा जी-आर आहे आणि ह्या जी-आर डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पाहूया जी-आरमध्ये काय माहिती दिलेली आहे, काय काय कार्यपद्धती आहे। तर पहा, शासन निर्णय काय आहे नेमकं। तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच SOP पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे। तर पहा, या योजनेची पात्रता व निकष काय आहेत, काय काय अटी आहेत। तर सर्वप्रथम बघा, वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदणीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील। म्हणजेच बांधकाम कामगाराची वय हे 60 वर्ष पूर्ण झालेली असावी आणि बांधकाम कामगार नोंदणी त्यांची 10 वर्ष असायला पाहिजे। म्हणजेच आपण कामगार नोंदणीमध्ये 10 वर्ष आपले पूर्ण झालेले असावे। तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर स्वतंत्रपणे पात्र राहतील। तर कुटुंबातील पती आणि पत्नी हे दोन्ही जर कामगार असतील, दोघांचे सुद्धा नोंदणी असेल, तर ह्या दोघांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। दोन्ही सुद्धा यासाठी पात्र आहेत। त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहतील। तथापि पत्नी किंवा पती सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। म्हणजेच जे PF वगैरे मध्ये असतात, ज्यांची नोंदणी त्यांच्यामध्ये आहे आणि ह्या कायद्यामध्ये जे लाभ घेतात तसे बांधकाम कामगार या योजनेसाठी पात्र नाहीत। तर यानंतर पहा की आता बांधकाम कामगार पेन्शन योजनेअंतर्गत कामगारांना किती अमाऊंट मिळणार आहे, किती पैसे मिळणार आहे, तर त्याचा इथं टेबल दिलेला आहे। तर बघा, मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल। म्हणजे तुमच्या बांधकाम कामगारामध्ये किती कालावधी तुमचा नोंदणी करून झालेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला अमाऊंट दिल्या जाईल। त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे आहे। तर या खालील दिलेल्या टेबलनुसार तुम्हाला हे अमाऊंट भेटणार आहे। तर बघा, पहिलं ज्या कामगाराची नोंदणीला 10 वर्षे पूर्ण झालेली आहे, तर अशा कामगारांना पेन्शन जे आहे ते 50% म्हणजे 6,000 रुपये दरवर्षी दिल्या जाईल। त्याच्यानंतर ज्यांचे 15 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांना 9,000 रुपये दिले जाईल आणि ज्याचे 20 वर्षे पूर्ण झालेले आहे तर त्याला एकूण 100% म्हणजेच 12,000 रुपये पेन्शन दिल्या जाईल। याच्यानंतर नंतरचा पॉईंट बघा, मंडळाकडे जर जमा होणाऱ्या कामगाराच्या उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी जास्त वाढ करणे आणि अटी व शर्तीचे बदल करणे याबाबतचा निर्णय मंडळ मान्यताअंती शासन स्तरावर घेतला जाईल। म्हणजेच त्यांना त्यांच्या स्तरावर ते कमी जास्त करण्याचा अधिकार त्यांना राहील। आता ह्याच्यानंतर बघा, आता या योजनेसाठी जे अर्ज करायचा आहे त्याच्यासाठी काय कार्यपद्धती आहे ते आपण पाहणार आहोत। तर बघा, याच्यामध्ये पहिला पॉईंट, सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदणीत बांधकाम कामगारांनी mahabcw.in या मंडळ अधिकृत वेबसाईटवर विहित नमुना अर्ज विनामूल्य डाउनलोड करायचा आहे। याचा अर्ज बघा, या जी-आर मध्ये सुद्धा दिलेला आहे, अर्जाचा नमुना प्रपत्र। तर पहा, या प्रकारचा नमुना अर्ज आहे। हे अर्ज आपल्याला भरायचा आहे आणि ते ऑफलाईन सबमिट करायचं आहे।
तर आता हा अर्ज कसं भरायचा याचा टोटल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर पहा, सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदणीत बांधकाम कामगारांनी त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये म्हणजेच WFC सेंटर प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड जे जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्याच्या कामगार ऑफिसमध्ये तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे. तर बघा, आता या अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र काय काय अपलोड करायची आहे. तर त्यामध्ये बघा, एक पहिलं म्हणजे पत्त्याचा पुरावा, त्यामध्ये तुमचं आधार कार्ड तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, तर त्यामध्ये कोणकोणते कागदपत्र आहेत बघा, तर तुम्ही एक तर तुमचा जन्म दाखला देऊ शकता किंवा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, या दोन्हीपैकी एक कोणतंही कागदपत्र तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर तिसरं बघा, बँक खाते पासबुक, म्हणजेच या अर्जासोबत तुम्हाला एक पत्त्याचा पुरावा, एक जन्मतारखेचा पुरावा आणि तुमचं एक बँकेचं पासबुकचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे. तर बघा, आता जे तुमचा अर्ज आहे ते संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी ते छाननी करतील. त्याच्यानंतर ते निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र प्रपत्र ब सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास ते सादर करतील. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नूतनीकरणाचा कालावधी असेल तर त्यांनी आता वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र प्रपत्र क हे खाली GR मध्ये दिलेले आहे. तर त्यांच्यानुसार ते त्याची कार्यपद्धती करतील. त्याच्यानंतर बघा, मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारांना बघा, तुम्हाला हे निवृत्ती वेतन क्रमांक असलेला प्रमाणपत्र देण्यात येईल. जे प्रपत्र ड आहे हे सुद्धा या GR मध्ये खाली दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. हे प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल. त्याच्यानंतर बघा, निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल. म्हणजे ज्या तारखेला तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलेले आहे त्या तारखेपासून तुमची ते गणना करण्यात येईल पेन्शनसाठी. त्यानंतर बघा, कामगाराची निवड झाल्यानंतर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला म्हणजेच प्रपत्र हे पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. म्हणजे तुम्हाला निवड झाल्यानंतर दरवर्षी प्रपत्र तुम्हाला तुमच्या हयातीचा दाखला तिथं जाऊन तुम्हाला स्वतः कामगार ऑफिसमध्ये उपस्थित राहून तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये दिलं आहे की तुम्हाला जर तुमचं बँक खाते बदलायचं असेल तर तुम्ही कार्यालयात संपर्क करून तुमचं बँक खाते बदलू शकता. त्याच्यानंतर बघा, मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्याचा किंवा तिचा वारसदार म्हणजे पत्नीने वारसदार नोंदणीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये आपल्याला सादर करायचा आहे मृत्यू झाला असल्यास. आणि शेवटचं पॉईंट महत्त्वाचं बघा, सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली याद्वारे घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येणार आहे. तर माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.